मुंबई पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केलेल्या तिघांनी धक्कादायक कबुली दिली आणि यामुळेच एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश झालाय। शक्ती मिल परिसरामध्ये एका मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह त्याच परिसरामध्ये पुरण्यात आला। मुंबईत सामूहिक बलात्काराची घटना घडली आणि ही बंद उजाड झालेली शक्ती मिल पुन्हा एकदा बदनाम झाली का कोण जाणे। इथं भय संपण्याचं नाव घेत नाही। इथल्या उंच उंच भिंती काहीतरी रहस्य लपवून उभ्या आहेत। इथली काही रहस्य कानावर सांगण्याचा प्रयत्नही हा वारा करतोय असंच वाटतं। इथं बरंच काही अलबेले। शक्ती मिलचा एकाकीपणा जणू कसलं तरी रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करतोय। गुन्हा दबक्या पावलानं होतो खरा, पण जेव्हा तो उघड होतो तेव्हा तो त्याचं एक एक क्षण ओरडून ओरडून सांगतो। 31 जुलै 2013 महालक्ष्मी सारख्या पॉश एरियाच्या मधोमध बंद एकाकी अशी शक्ती मिल। याचाच फायदा घेत गुन्हेगारांनी याला आपला अड्डा बनवला। एक महिला पत्रकार आपल्या मित्रांसोबत इथं आली। आणि याच सुनसान मिल कंपाऊंड मध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला। आपल्यावरील अत्याचाराची तिनं तक्रार केली। झाला घृणास्पद प्रकार तिनं पोलिसांना सांगितला। पाहता पाहता यावर जोरदार निदर्शनं झाली। पोलिसांनीही मग तपासाला वेग दिला। 5च दिवसात पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आणि झाला तो या सामूहिक बलात्काराचा मोठा खुलासा। सिराज शेख, कासिम बंगाली, सलीम अन्सारी, विजय जाधव आणि एक अल्पवयीन हेच ते आरोपी। तेव्हापासून शक्ती मिलची ही उजाड इमारत भयाचं कारण बनली आहे। मुंबईतल्या वृत्त छायाचित्रकार तरुणीवर शक्ती मिल कंपाऊंड मध्ये अशाच सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांच्या दृश्यकृत्यांची शिकार झालेली आणखी एक तरुणी पुढे आली। या मागही लपलंय एक रहस्य। पोलिसांनी या आरोपींना गजाआड केलंय। राजकुमार रापण्णा उर्फ काली अण्णा, सुनील कुमार आणि विशाल पड्यान कॅटरिंगचं काम करणारे हे तिघे अनैसर्गिक कृत्य असे अनेक गुन्हे यांनी केल्याचं उघड झालंय। या टोळीनं अनेकांची आयुष्य बर्बाद केली आहेत, काहींचं तर जीवन संपवलं। याच टोळीनं दिलेली कबुली तर अंगावर शहारे आणणारी। सप्टेंबर 2011 या टोळीनं एका मुलाची हत्या केली होती। कोणाचंही हृदय पिळवटून जाईल अशा पद्धतीनं त्यांनी ही हत्या घडवली आहे। या मुलावर त्यांनी अनैसर्गिक अत्याचार केला। त्यानंतर त्याचं मुंडकं छाटलं। नंतर त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले। हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करत त्यांनी त्या मुलाच्या शरीराचे तुकडे शक्ती मिल कंपाऊंडमध्ये पुरले। नामजोशी मार्ग पोलीस ठाण्यात तेव्हा तक्रार दाखल झाली, मात्र याचा उलगडा करण्यात पोलीस अपयशी ठरले। व्हीपी रोड पोलीस ठाण्याच्या टीमने एका लहान मुलाच्या वरती अनैसर्गिक संभोग करून त्याचा खून केल्याप्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडनंच एनएम जोशी मार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशाच प्रकारचा गुन्हा केल्याचा त्यांच्याकडनं कबुली देण्यात आलेली आहे। पोलीस त्यांनी इतरही काय अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत का याबद्दल शोध घेत आहेत। त्यांचे अजून काही साथीदार मिळणं बाकी आहे, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत। इतक्यावरच ही टोळी थांबली नाही। कायद्याचा धाक नसलेल्या या विकृतांनी अशी कृत्य सुरूच ठेवली। जुलै 2014 गिरगाव चौपाटी
मुंबई गिरगाव चौपाटीच्या परिसरातून या टोळीने एका निरागस मुलाला आपलं शिकार बनवलं. त्या मुलावरही त्यांनी अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर त्याच्या तोंडात बोळा कोंबून त्याला समुद्रात फेकून दिलं. काही दिवसांनी अपघाती मृत्यू म्हणून ही फाईलही बंद झाली आणि ही टोळी बिनधोकपणे आपली काळी कृत्य करत राहिली. मात्र गुन्हेगार कितीही हुशार असला तरी त्याची हुशारीच त्याला जाळ्यात ओढून नेते. VP रोड या ठिकाणी अटक करणाऱ्या आरोपींकडनं अधिक विचारपूस करता दुसरा एक गुन्हा उघड केलेला आहे. शक्ती मिल कंपाऊंडमध्ये अशाच प्रकारे एका अल्पवयीन मुलावरती लैंगिक अत्याचार करून त्याचा निघृणपणे त्याचा खून करण्यात आला होता आणि त्या संदर्भातली घटना समोर आलेली आहे. पोलीस त्यांच्याकडे या संदर्भात अधिक विचारपूस करत आहेत. जानेवारी 2015 चोरी करण्याच्या उद्देशानं VP पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या गुलाबवाडी भागात या टोळीतील 3 जण आले आणि आयतेच ते सापडले पोलिसांना. पोलिसांनी मग तपासांतर्गत त्यांना आपला खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी केलेल्या गुन्ह्याची गरळ ओळखली आणि समोर आला तो एक भयावह, माणुसकीला काळीमा फासणारा आणि विकृतीचा कळस गाठणारा गुन्हा. दरम्यान न्यायालयानं त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. पोलीस त्यांच्या आणखी 3 साथीदारांचा कसून शोध घेत आहेत आणि त्यांना पकडल्यानंतर या टोळीनं आणखी किती काळे कृत्य केलेत याचा पर्दाफाश होणार आहे. पण अशा निर्जन स्थळी जाण्यापासून आणि अशा घटनांपासून तुम्ही रहा खबरदार. त्या 3 तरुणांबरोबर एक सिराज नावाचा युवक होता. पण नेमका तो सिराज कोण आहे ह्याची अजून आपल्याला माहिती मिळायची आहे. आणि आता जे 3 आरोपी पकडले गेले होते त्या आरोपींनी अशा प्रकारे 2 हत्या केली होती. एक हत्या गिरगावला होती. म्हणून VP रोड पोलिसांनी त्या 3 आरोपीला सध्या मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात दिलं आहे आणि पोलीस पुढची तपास करत आहेत. कॅमेरामॅन अविनाशसह विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई. गुन्हेगारी विश्वातल्या इतरही काही घटनांवर नजर टाकणार आहोत. मात्र इथे एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबतोय. तुम्ही पाहत रहा खबरदार.